हॅलो स्टुडंट, आता काल आपण बघितलं होतं महाराष्ट्र राज्याच्या सीईटी सेलवर मेरिट लिस्ट आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामधून किती विद्यार्थ्यांनी एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्सला ऍप्लिकेशन केलेले आहेत त्याची लिस्ट ही आलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपलं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसला ऍडमिशन होऊ शकतं की नाही, हेच या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत. तुम्हाला किती रँक असली पाहिजे की जेणेकरून तुमचं महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन हे होऊ शकतं. त्या लिस्टमध्ये जर आपण बघितलं तर टोटल महाराष्ट्रामधून 34,110 एवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्ससाठी. आता आपण बघूयात, ओपन कॅटेगरी जर तुमची असेल तर ओपन कॅटेगरीसाठी 3,082 एवढं जर तुमचं त्या लिस्टमध्ये 3,082च्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर तुमचं एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये कन्फर्म हे होऊ शकतं. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जर ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस साठी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत, त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजला कोणत्याही सीट नाही. तुमचा नंबर जर 494च्या आतमध्ये असेल तर तुमचं ईडब्ल्यूएस मधून महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन हे एमबीबीएस ला कन्फर्म होऊ शकतं. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जर एससीबीसी असेल, एससीबीसी मध्ये जर आपण बघितलं तर 472 एवढ्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस ला सीट हे कन्फर्म होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जर एससी असेल तर एससी कॅटेगरीला 853च्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल कॅटेगरी मधून तर तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये हे एससी कॅटेगरी मधून होऊ शकतं. तुमची कॅटेगरी जर ओबीसी असेल तर ओबीसी साठी 1,249 याच्या आतमध्ये जर तुमचा एसएमएल असेल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी सीट हे कन्फर्म होऊ शकतं. तुमची कॅटेगरी जर एसटी असेल तर 459च्या आतमध्ये जर तुमचा नंबर असेल तर एसटी मधून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. तुमची कॅटेगरी जर व्हीजी असेल, व्हीजी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल सीट आहेत 198. 198च्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये व्हीजी मधून तुमचं ऍडमिशन हे होऊ शकतं. तुमची कॅटेगरी जर NT1 असेल, NT1 ला जर आपण टोटल सीट महाराष्ट्रामध्ये बघितल्या तर 164 टोटल सीट महाराष्ट्रामध्ये आहे. याचाच अर्थ असा होतो, तुमचा जर 164च्या आतमध्ये रँक असेल तर तुम्हाला NT1 मधून महाराष्ट्रामध्ये सीट हे एमबीबीएसचं कन्फर्म होऊ शकतं. ज्यांची कॅटेगरी NT2 आहे त्या NT2च्या सीट जर आपण बघितल्या तर 230 एवढ्या NT2च्या सीट्स महाराष्ट्रामध्ये आहेत. तुमचा जर एसएमएल 230च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला NT2 मधून महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. तुमची कॅटेगरी जर NT3 असेल, NT3च्या तशा बघितल्या तर सीट कमी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या म्हणजे 131च एवढ्या सीट आहेत महाराष्ट्रामध्ये. 131च्या आतमध्ये जर तुमचा एसएमएल आला तर महाराष्ट्रामध्ये NT3 मधून तुमचं ऍडमिशन हे होऊ शकतं. तुम्ही जर डिफेन्स मधून असाल, डिफेन्स हा कोटा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला आहे, सेमी गव्हर्नमेंटला कोणताही कोटा नाहीये. 204च्या आतमध्ये जर तुमचं डिफेन्स मधून रँक येत असेल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन हे होऊ शकतं. आता हे आपल्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला किती रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांचा रँक पुढे आहे, म्हणजे ज्यांचा स्कोर थोडा कमी येतो, अशा विद्यार्थ्यांनी बाहेरच्या स्टेटचे ऑप्शन ठेवा, फक्त महाराष्ट्राच्या भरोश्यावर बसू नका. आता जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, जर काही कॉलेजेस डीम मध्ये कन्वर्ट झाले तर याच्यामध्ये रँक मध्ये थोडाफार चेंजेस हे होऊ शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी बाहेरच्या स्टेटचे ऑप्शन ठेवा की जेणेकरून आपलं महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन नाही झालं तर बाहेरच्या राज्यामध्ये आपलं एमबीबीएस साठी ऍडमिशन हे झालं पाहिजे. तुम्हाला जर एमबीबीएस रिगार्डिंग कोणतीही क्वेरी असेल, कोणत्या राज्याची काउन्सिलिंग करायची असेल तर दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि एमबीबीएसचं तुमचं पहिल्याच राऊंडला सीट हे कन्फर्म करा.